नमस्कार, मी केदार गारणा या क्लिनिकमधून बोलत आहे. मला माझ्या नणंद आहे, तिने सरांचा हा ॲड्रेस दवाखान्याचा दिलेला आहे. त्याच्या थ्रू मी इथे आलेली आहे. आणि मग सरांना मी माझा हिस्ट्री पूर्ण सांगितलेला आहे. 2 वेळा माझा मिसकॅरेज झालेला आहे तो. मग सरांनी शोधून काढलं का मिसकॅरेज कशामुळे झालं. पहिलं मी सांगितलं का माझा हे डायरेक्ट पिशवीचा टोन ओपन झालेला. आणि सेकंड टाईम मला माझा हे झाला, लिकेज झाला. म्हणजे डायरेक्ट पाणीच जायला लागलं. त्याच्यानंतर मग सरांनी शोधलं का कशामुळे लिकेज झालं आहे. तर मग सरांनी बघितलं म्हणजे लिकेज कशामुळे झालं आहे ते. आणि नंतर मग मी टेस्ट वगैरे केला आणि मग मी सांगितलं का हे थोडा इन्फेक्शनचा प्रॉब्लेम झालेला म्हणून. आणि मग सरांनी त्यानुसार आम्हाला ट्रीटमेंट चालू केली. आणि थोड्या महिन्या मी ट्रीटमेंट केल्यानंतर सगळं व्यवस्थित झाल्यानंतर मग पुन्हा प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट चालू केली. आणि प्रेग्नन्सीची 1-2 महिने ट्रीटमेंट चालू केली असेल. त्याच्यानंतर मी प्रेग्नंट राहिली आणि आता मला 7वा महिना चालू आहे. आणि इथले मॅडम, सर, मी प्रेग्नंट राहिल्यानंतर 5 महिन्यानंतर मला स्टिच दिला. कारण मला अगोदरच ते पिशवीचा तोंड ओपन होता, त्याचा प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे मग मला 5व्या महिन्यात स्टिच दिले. आणि त्याच्यानंतर मग मी पूर्ण कम्प्लिटली 15 दिवस बेड रेस्टवर होती. आणि मग सरांनी सजेस्ट केला का 15 दिवस पूर्ण बेड रेस्ट घ्यायचा, जास्त हालचाल वगैरे करायची नाही. आणि त्यानुसार मग मी तसं हे केलं. आणि आता मला 7वा महिना चालू आहे. आणि आता पुढे पण असंच महिने चालू होते आणि माझ्या बाळ हातात लवकर येऊ दे.